सकाळी 5 वाजताच उठायचं का? किती वेळा ठरवलं की मी सकाळी 5 वाजता उठणार, सगळे रूटीन्स फॉलो करणार, सगळ्या गोष्टी ठरवलेल्या करणार, माझी सगळी टू डू लिस्ट फॉलो करणार. पण उठल्यावर असं वाटतं की आता झोपलेलं बरं. पूर्ण दिवस थकवा फील होतो. असं वाटतं काहीही करायची इच्छा नाही आहे. ह्याच्यापेक्षा मी माझे बेसिक कामं पण नाही होत आहेत माझ्याच्याने. मला फक्त झोपून घ्यायचं आहे. मग असं वाटतं की यशस्वी लोकं जर 5 वाजता उठू शकतात तर मग मी का नाही? पण खरंच 5 वाजता उठल्यावर यश मिळतं का? खरंच सगळे यशस्वी लोकं 5 वाजता उठतात का? कधी ह्याचा विचार केलाय? नाही ना? मी पण नव्हता केला. मी ब्लाइंडली फॉलो केल्या होत्या की सकाळी उठायचं कसं, उठल्यावर फील कसं करायचं चांगलं. 2 दिवस होतो, मोटिवेशन असतं तोपर्यंत चांगलं वाटतंही कधी-कधी. त्यानंतर असं होतं की नाही होत आहे माझ्याच्याने. म्हणजे जी बेसिक कामं ठरवलेली असतात ना, ती पण नाही होत. मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा झोप घ्यायला सुरुवात करतो. मग आधीच्या मध्ये कधीतरी झोप येते, अनावर होते झोप. बाकीची सगळी जी कामं असतात ती लेझिली आपण करतो. मग ती करून द्यायची म्हणून द्यायची. मग ती कशी तरी कंप्लीट करा. ह्या सगळ्यापेक्षा एक विचार का नाही करत आपण की खरंच 5 वाजता उठणं तुमच्या बॉडीला सूट होतंय का? ही गोष्ट जेव्हा मला कळली ना, त्यावेळेला मला असं झालं की हे मी तुमच्याबरोबर पण शेअर करावं. कारण मी खूप वेळा ट्राय केलं आहे, 5 वाजता उठायचं आहे मला. पण भरपूर वेळेला काय ऑलमोस्ट 90% माझ्याकडून झालेलं नाही आहे. त्याला 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस मी उठली पण. त्याच्यानंतर 5 वाजता एक्झॅक्ट नाही होत. ओके. प्रत्येकाचा बॉडी क्लॉक वेगळा काम करतो. काही लोकं मॉर्निंग पर्सन असतात, काही लोकं नाईट आउल्स असतात. काहींना सकाळी उठून प्रोडक्टिव्ह वाटतं, काहींना रात्री काम करायला जमतं. त्यांची कामं रात्री प्रोडक्टिव्हली आणि चांगली होतात, जी त्यांची मेन हार्ड कामं असतात किंवा इम्पॉर्टंट कामं असतात. सो यू डोंट हॅव टू डू द थिंग्स जे तुम्हाला बाकी लोकं बोलतात. ते 10 व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये सगळे लोकं 5 वाजता उठतात आहेत म्हणून मला पण 5 वाजता उठायचं आहे. हा वाला फॉर्म्युला पण गलत आहे ना. कारण वन साईज फिट्स ऑल फॉर्म्युला नाही बनवू शकत आपण 5 AM ला उठणं ह्या गोष्टीला. मग आता हा प्रश्न असा येतो की 5 वाजता उठायचं नाही तर मग जे सक्सेसफुल लोकं आहेत किंवा जे आपण म्हणतो की मला यशस्वी व्हायचं आहे, मग त्याच्यासाठी काय करायचं आहे? तर तेच आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी जान्हवी आणि मी सेल्फ इम्प्रूव्हमेंट, डेव्हलपमेंट, सेल्फ हेल्प ह्या गोष्टींवरती व्हिडिओज आणत राहते. तसंच फॅशन आणि ब्युटीवरही माझे व्हिडिओज येतात. सो जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता. तर आज आपण शिकणार आहोत की सकाळी 5 वाजता उठण्यापेक्षा किंवा तो फॉर्म्युला घेऊन यशस्वी कसं व्हायचं हे ठरवण्यापेक्षा सकाळी कोणते रूटीन्स फॉलो करून आपण आपलं ज्ञान वाढवू शकतो, आपण आपली प्रोडक्टिव्ह कामं करू शकतो, बेसिकली कसं यशस्वी होण्याच्या मार्गावर जाऊ शकतो, ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर व्हॉट सक्सेसफुल पीपल्स ॲक्च्युली डू. यशस्वी लोकं 5 वाजता उठण्यापेक्षा इंटेन्शनल मॉर्निंगवर फोकस करतात. म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिले जे थोडे तास असतात त्याच्यामध्ये तुम्ही काय करता त्याच्यावरून तुमचा दिवस ठरतो. आता जे बुक आहे द 5 AM क्लब, त्याच्यामध्येही ऑथरनी हेच दाखवलं आहे की कसं तुम्ही काय काय करू शकता जे तुम्ही उठल्यावरती, ज्याच्यामुळे तुमचा पुढचा दिवस प्रोडक्टिव्ह जाणार आहे किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला यशस्वी होण्यात मदत होणार आहे. जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की ते बुक वाचा. खूप सुंदर आहे आणि खूप छान एक्सप्लेन केलं आहे. तर तरीही मी का बोलली, त्याचं नाव 5 AM क्लब आहे, बट तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला सेट करू शकता जे रुटीन त्यांनी सांगितलं आहे ॲक्च्युअल सक्सेसफुल होण्यासाठी. तर त्याच्यातल्या बेसिक गोष्टी ज्या मी भरपूर व्हिडिओजमध्ये पण बघितल्या, जे सक्सेसफुल पीपल्स आहेत, ज्यांचे मी पॉडकास्ट ऐकलेले आहेत, टेड टॉक्स ऐकलेले आहेत, यूट्यूबर्सचे व्हिडिओज बघितलेले आहेत, त्यांच्यामध्ये काही ह्या 5 गोष्टी होत्या ज्या कॉमन होत्या, ज्या सकाळी उठल्यावरती तुम्ही कराव्या आणि ज्याच्यामुळे तुम्ही भरपूर सारं नॉलेज मिळवू शकता किंवा जो पण तुमचा पाथ आहे त्याच्यावर तुम्ही खूप यशस्वी होऊ शकता. त्याच्यासाठी पहिली गोष्ट असते प्लॅनिंग युअर डे. सकाळी उठल्यावरती तुम्हाला दिवसभरात काय करायचं आहे त्याचं प्लॅनिंग करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता हे ह्याच वेळी व्हावं असं नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने सेट करू शकता. ते मी तुम्हाला आधीच सांगते की आधी जेव्हा मी उठायची याच्या आधी मी सकाळी उठल्यावरती माझं ठरलेलं असायचं की उठल्या उठल्या एक्सरसाइज हवी आहे, म्हणजे जे माझं बेसिक काम आहे ते झाल्यावर
एक्सरसाइज नंतर मग जर्नलिंग, मेडिटेशन हे सर्व. पण एका वेळेनंतर मला कळलं की सकाळी जेव्हा मी एक्सरसाइज करून घेते त्याच्यानंतर मला थोडंसं थकल्यासारखं फील होतं. मे बी ते माझ्या बॉडीला सूट होत नाही आहे फर्स्टमध्ये, किंवा तो माझा पाथ नाही आहे, मे बी माझ्या बॉडीसाठी ते बरोबर नाही आहे. सो मी आता जे प्रोडक्टिव्ह गोष्टी आहेत, जसं की बुक रीड करणं झालं, जर्नलिंग झालं, मेडिटेशन झालं, किंवा मग योगाच्या एखाद्या दुसऱ्या पोजेस झाल्या, तर त्या मी आधी करून घेते आणि मग मी एक्सरसाइज करून मग शॉवर घेते. तो रुटीन मी माझा बनवला आहे आणि तो मला जास्त सूट होतो आहे. सो त्या पद्धतीने तुम्हाला सेट करायचं आहे. तर आधी जाणून घ्या की त्या गोष्टी कोणत्या आहेत. पहिलं झालं प्लॅनिंग युअर डे. तुम्हाला दिवसभरात काय करायचं आहे, कसं करायचं आहे, त्याची प्लॅनिंग जेव्हा तुम्ही सकाळी करता ना, तेव्हा तुमच्या पुढच्या ज्या दिवसभराच्या गोष्टी आहेत ना, जेव्हा आपल्याकडे प्लॅनिंग नसतं, आपल्याकडे टू डू लिस्ट नसते ना, तेव्हा आपण भरपूर वेळेला असाच वेळ फुकट घालवतो हा विचार करण्यामध्ये की आता मला काय करायचं आहे. त्यात भरपूर गोष्टी आपण विसरून जातो आणि हे भरपूर वेळेला माझ्याबरोबर पण होतं की मी विसरून जाते की मला हे करायचं होतं. मी मोबाईल स्क्रोल करत बसते आणि मग मला आठवतं अरे हे तर माझं राहून गेलं. सो जेव्हा आपण प्लॅन असतो ना, प्लॅनिंग केलेली असते ना, तेव्हा आपण बघतो जाऊन की ओके हे करायचं आहे, आधी हे करून घेते, मग आपण थोडा वेळ ब्रेक घेऊया. सो इट्स लाईक दॅट. प्लॅनिंग युअर डे इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं आहे माइंडफुलनेस अँड मेडिटेशन. हे भरपूर लोकांना असं वाटतं की काय मेडिटेशन सर्व बोलतात आहेत, काय गरज आहे याची. पण मेंटल क्लॅरिटीसाठी तुम्हाला मेडिटेशनची गरज आहे. सकाळी उठल्यावर आपण ज्या झोनमध्ये असतो त्या झोनमध्ये जर तुम्ही मेडिटेशन करताय तर ते खरंच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतं. पण तरीही जर सकाळी तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी देऊ शकता. तुम्ही संध्याकाळी रात्री झोपायच्या आधी थोडा वेळ मेडिटेशन करू शकता, किंवा मध्ये तुमच्या एखाद्या पिरियडमध्ये थोडंसं मेडिटेशन करू शकता. सकाळी केलं तर ते चांगलं आहे. एखादी माइंडफुलनेस प्रॅक्टिस करणं सकाळी गरजेचं आहे तुमचा दिवस स्टार्ट करण्यासाठी. तिसरं आहे मूवमेंट. जसं मी बोलली की एक्सरसाइज. आपल्याला आता वाटतं की आपण खूप फिट आहेत, सगळ्या गोष्टी खूप चांगल्या चालू आहेत, पण तुम्हाला नाही माहिती तुमच्या बॉडीमध्ये ॲक्च्युली काय चालू आहे, तुमच्या बॉडीला कशाची गरज आहे. आणि एक्सरसाइजची गरज प्रत्येक माणसाला आहे. प्रत्येक आजच्या जगात तर प्रत्येक माणसाला आहे. त्याच्यामुळे खूप जास्त हेवी वर्कआउट नाही तुम्हाला झाला किंवा जिम करायला नाही जमली तुम्हाला, तरीही बेसिक वर्कआउट आपण घरी करू शकतो. तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता. मी ज्याच्यावरती म्हणजे जो मी फॉलो करते त्या व्हिडिओची लिंक पण मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये. सो तुम्ही तो पण जाऊन चेक करू शकता. मी वेट गेन वर्कआउट बघितलं आहे, माझं सिम्पल आहे, छान आहे. सो ते मला आवडतं, मी माझ्या पद्धतीने करते. तुम्ही वेट लॉस वर्कआउट करू शकता किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे आहे, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला वर्कआउट करायचं आहे तो तुम्ही सर्च करू शकता. हजारो व्हिडिओज येतील. सो त्याच्यातला एक चूज करा, तुमच्या पद्धतीने तुम्ही वर्कआउट करायला स्टार्ट करा. ते झालं तिसरं. चौथा लर्निंग अँड ग्रोथ. सक्सेसफुल पीपल्सची ही एक हॅबिट मी सगळीकडे ऐकते की ते नॉलेज घेण्यावर फोकस करतात. असं नाही की शाळेतून निघालो आता पुढे कुठल्या गोष्टीचं नॉलेज घ्यायची गरज नाही. नाही, ते कंटिन्युअसली शिकत असतात. त्यांच्या फील्डमधल्या कुठल्या गोष्टी त्यांना जरुरी आहेत त्याच्यावरती ते शिकत असतात. त्याच्यानंतर पॉडकास्ट झाले, बुक्स झालं, हे सगळं हे करत असतात. आणि ते स्टार्ट करण्याच्या पण खूप सोप्या पद्धती आहेत. मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये पण बोललेली आहे की जर तुम्हाला बुक्स रीड करायला नाही जमत आहे, तुम्ही ऑडिओ बुक्स ऐकू शकता, तुम्ही फिक्शनल बुक्स रीड करू शकता. मी आत्ताच एक बुक माझी कंप्लीट झाली, दुसरी चालू आहे, जी आहे रिसेंट मी वाचते आहे. सो ही सुरू केली. त्याच्यानंतर पण जर तुम्हाला असं वाटत असेल की मला इंग्लिशमध्ये हे नाही होते किंवा मग मला वाचायलाच नाही वाटत आहे, तर ही बुक जेव्हा मी घेतली होती ना, आणि जी मी कंप्लीट वाचली होती, पण बऱ्यापैकी त्याच्यातनं मला कळलं नव्हतं. कारण त्यावेळेला मला नव्हतं एवढं इंग्लिशमधलं, तेवढं नॉलेज नव्हतं, तेवढ्या गोष्टी कळत नव्हत्या, भरपूर सारे वर्ड्स कळत नव्हते. सो त्यावेळेला मी कंप्लीट केली होती ती बुक वाचून, पण मला काही गोष्टी कळल्या नव्हत्या. पण त्याच्यामधून पण माझं इंग्लिश इम्प्रूव्ह झालं होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही नॉलेज घेता ना, भले तुम्हाला जी हवी आहे ती गोष्ट पूर्ण होऊ दे न होऊ दे, त्याच्यातून जे नॉलेज मिळतं ते तुम्हाला पुढे कामी येतंच. हे तुम्ही भरपूर वेळेला शाळेमध्ये पण ऐकलं असेल की नॉलेज फुकट जात नाही, ज्ञान फुकट जात नाही, तुम्ही शिकलेली गोष्ट फुकट जात नाही. ते ह्याचमुळे की कुठलीही गोष्ट तुम्ही शिकताय ना, मनापासून शिकताय, ती कुठे ना कुठे तुम्हाला कामी येणार. सो शिकत राहण्याचा अट्टाहास असावा माणसाकडे जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे तर. आजकाल भरपूर गोष्टी आहेत आणि भरपूर सोर्सेस आहेत शिकण्यासाठी. कुठल्याही फील्डमध्ये कुठलीही गोष्ट शिकायची असेल तुम्ही नेटवर सर्च करू शकता.
हजारो आर्टिकल्स येतील. आता तर ChatGPT पण आहे. तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीमध्ये सर्च करू शकता, त्याच्यानुसार पर्टिक्युलरली तुम्ही त्या गोष्टी लर्न करू शकता. सो ते झालं. बुक्सचं झालं. फिक्शनल बुक्स वाचू शकता. जर तुम्हाला आधी इंटरेस्ट नाही आहे बुक्समध्ये, इंटरेस्ट घेण्यासाठी फिक्शनल बुक्स स्टार्ट करू शकता. ऑडिओ बुक्स स्टार्ट करू शकता. यूट्यूबवरती पण भरपूर सारे अवेलेबल आहेत. पॉडकास्ट ऐकू शकता. पॉडकास्टमध्ये पण जे सक्सेसफुल लोक आहेत, ॲक्च्युली सक्सेसफुल झालेले, त्यांच्या जीवनाचं सार ते सांगत असतात त्या पॉडकास्टमध्ये, टेड टॉक्समध्ये. सो त्याच्यामधून तुम्ही नॉलेज घेऊ शकता. आय थिंक यू शुड जस्ट कीप गेनिंग इट, आणि त्याच्याने आय एम शुअर तुम्हाला भरपूर फायदा होईल. 5वी गोष्ट आहे हेल्दी स्टार्ट. आपण आजकाल खूप काही खातो आहे. भरपूर बाहेरच्या गोष्टी येतात आहेत. तेलकट, तिखट, तुपट, जंक फूड, हे ते, पिझ्झा, बर्गर. ओ माय गॉड, वी आर इटिंग लाईक शिट. वी आर इटिंग एव्हरी जंक थिंग. सो ते सोडायची गरज आहे. काहीतरी स्टार्ट करायची, तर स्टार्ट केल्यानंतर काहीतरी हेल्दी मीलपासून स्टार्ट करा. मी एक पॉडकास्ट ऐकला होता, ज्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट व्यक्ती होती, ज्याचं मला आता नाव हे नाही होतं, पण त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही उठता ना, जेव्हा तुम्ही लवकर उठता, एका सर्टन टाईमवर उठता, लवकर पण नाही, एका सर्टन टाईमवर उठता, तेव्हा तुम्ही आपले आप हेल्दी होण्याकडे पण जाता. जेव्हा तुमचा एक रुटीन असतो, जो रुटीन तुम्ही फॉलो करत असता. 5 वाजता उठून करायची गरज नाही, पण तुमचा एक रुटीन आहे. ह्या वेळेला तुम्हाला जमतं आहे, ह्या वेळेला तुम्ही स्टार्ट करताय. सकाळी उठल्यानंतर तुम्ही जेवणाकडे, एक खाण्याकडे, जर जेवढं तुम्ही हेल्दी फूड खाल तेवढं तुमच्या बॉडीला ते चांगलं होईल. आणि बॉडीलाच नाही तर तुमच्या मेंटल हेल्थसाठी, तुमच्या त्या सर्व गोष्टींमध्ये पण ते हेल्प करेल. प्लस हे सांगायची गरज नाही आहे की हेल्दी फूड किती इम्पॉर्टंट आहे. सो ऑफकोर्स यू शुड स्टार्ट विथ समथिंग हेल्दी. आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत. अगेन तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता. खूप सारे ऑप्शन्स मिळतील तुम्हाला हेल्दी फूडसाठी, जे आपल्या इंडियन किचनमध्ये अवेलेबल आहेत, ज्या गोष्टी त्यांच्यापासून. सो बेसिकली सक्सेसफुल पीपल एक टाईम नाही तर एक रुटीन फॉलो करतात, जो रुटीन तुम्हाला पण बनवायचा आहे. आणि आता तो कसा बनवायचा आहे, आता तुम्हाला कसं शोधायचं आहे की तुम्हाला कोणता टाईम सूट होतो आहे, तुम्हाला कोणता रुटीन सूट होतो आहे, हे पण गरजेचं आहे. ऑब्व्हियसली प्रॉब्लेम झाला आहे, आपला प्रॉब्लेम कसा आहे ते सांगितलं आहे, स्वतः सोल्युशन पण द्यायची गरज आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला काही स्टेप्स सांगते. फर्स्ट इज एक्सपेरिमेंट करा. एक आठवडा 6 वाजता उठून बघा, मे बी 5:30ला उठून बघा, 7 वाजता उठून बघा. तुमचा टाईम डिसाईड करा, ज्या टायमाला उठल्यावरती तुम्हाला फ्रेश वाटतं. म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट कराल, एका आठवड्यात तुम्ही बघितलं की तुम्ही 6 वाजता उठतात आहे, 6 वाजता उठून तुम्हाला लेझी फील होते, तर तुम्ही 6:30 बनवू शकता, 6:30चे 7 करू शकता. तुम्हाला कोणता टाईम सूट होतो तो तुम्हाला बघायचा आहे. 5 वाजता उठून बघू शकता. मे बी 5 वाजता उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटू शकतं. सो त्यानुसार तुम्हाला तुमचा टाईम शोधायचा आहे. पहिली गोष्ट तर ती आहे. तुम्हाला आठवडाभर असं सेट करून तुम्हाला तुमचा टाईम शोधायचा की कोणत्या टायमाला उठल्यावरती तुम्हाला फ्रेश वाटतं. अच्छा ठीक आहे, आता उठल्या कोणालाच फ्रेश वाटत नाही. उठल्यावरती थोडंसं उठून बघा, तुमचे रुटीन स्टार्ट करा. हळूहळू सुरुवात करा रुटीनची. त्यानुसार तुम्हाला कळेल की तुमचा परफेक्ट टाईम काय आहे. दुसरं आहे एनर्जी ट्रॅक करणं. उठल्यावर पहिले 2 तास तुम्हाला कसं वाटतं आहे ते फील करा. किती एनर्जेटिक वाटतं आहे किंवा एनर्जेटिक अजिबातच वाटत नाही आहे, स्लीपी वाटतं आहे, टायर्ड वाटतं आहे, ते ट्रॅक करा. थर्ड आहे गोष्टी कस्टमाइज करणं. म्हणजे मेडिटेशन जर तुम्ही सकाळी करताय, तुम्हाला नाही जमत आहे, संध्याकाळी त्याचा टाईम शिफ्ट करा, रात्रीसाठी त्याचा टाईम शिफ्ट करा. किंवा सकाळी तुमचा वर्कआउट नाही होत आहे तर संध्याकाळच्या टायमाला घ्या. मे बी तिथे तुम्हाला जमत असेल तर त्या बाजूला शिफ्ट करा. जर तुम्हाला सकाळी बुक्स नाही हे होत आहेत किंवा सकाळी बुक्स वाचताना झोप येते तर त्याला थोडंसं शिफ्ट करा किंवा त्याच्या जागी वेगळी बुक ट्राय करा. सो ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता. किंवा बुक्सच्या जागी तुम्ही एखादा ऑडिओ बुक ऐकायला स्टार्ट करू शकता. ते ऐकता तुम्ही छोटं मोठं काम करू शकता. तुमचा रूम जो तुमचा स्पेस आहे तो क्लीन करू शकता, तुमचा बेड नीट करू शकता, तो एक एक्सपेरिमेंट करू शकता. देन 4th आहे रिजिड राहू नका. तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या कामासाठी काय इम्पॉर्टंट आहे, कोणता वेळ इम्पॉर्टंट आहे, कसं फील होणं इम्पॉर्टंट आहे, ते तुमच्या हातात आहे. सो तुम्हाला ते हे करायचं आहे. त्याच्यामध्ये रिजिड नाही राहायचं आहे की मी हा टाईम स्टार्ट केला आहे किंवा हा टाईम ठरवलं तर ह्याच टायमाला करायचं आहे, मला काहीही झालं तरी चालेल. नाही, मे बी त्यावेळेला तुमचे प्रोडक्टिव्ह कामं नाही होऊ शकत. तुम्ही
तुमच्या पूर्ण फील नाही करू शकत, की तुम्ही एनर्जेटिक नाही राहू शकत, नाही होते तुमच्या बॉडीकडून, देन तो एक चेंज करायची गरज आहे तुमच्या बॉडीसाठी, तुमच्या रुटीनसाठी, तुमच्या इम्पॉर्टंट वर्कसाठी. ते चेंज करणं पण खूप जरुरी आहे. सो बेसिकली सक्सेस हे सकाळी 5 वाजता उठण्यावर नाही, तर तुम्ही सकाळचा वेळ कसा वापरता यावर डिपेंड करतं. म्हणून परफेक्ट मॉर्निंग रुटीन शोधायची गरज नाही आहे, तुम्हाला सूट होईल असं रुटीन शोधायची गरज आहे. एक्सपेरिमेंट करा, गोष्टी करून बघा, मेडिटेशन करून बघा, एक्सरसाइज करून बघा, जर्नलिंग करून बघा, त्या टाईमवर करून बघा, उठून बघा, बाहेर जाऊन बघा, त्यावेळेमध्ये रनिंग करून बघा, नसेल होत तर घरीच थोडीशी एक्सरसाइज करून बघा. ह्या गोष्टींमध्ये एक्सपेरिमेंट करून बघा आणि शोधा की तुमच्यासाठी कोणता वेळ इम्पॉर्टंट आहे. किंवा तो मिळाल्यावरतीही भरपूर दिवसपर्यंत तोच फॉलो होईल असंही नाही, तुम्ही त्याच्यामध्ये चेंज करू शकता, कारण तो तुमचा रुटीन आहे. 4 बाकीच्या लोकांनी सांगितलं किंवा त्यांनी म्हटलं की तो त्यांचा रुटीन आहे आणि तो त्यांना बरोबर हे होतं, म्हणून तुम्हाला पण त्याच वेळेपासून त्याच वेळेपर्यंत हर मिनिट प्रिपेअर करून लिहून ठेवायची गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने फ्लक्च्युएट करू शकता, तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला फ्लेक्सिबली हँडल करू शकता आणि तेच करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. मी प्राऊड फील करते की मला माझा रुटीन मिळतो आहे, हळूहळू मी त्याच्यामध्ये चेंजेस करते आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर तुमचा एक मॉर्निंग रुटीन शोधला जो तुम्हाला बेटर फील करतो आहे किंवा तुमच्यासाठी एक फिट रुटीन आहे, तर तो तुम्हाला भरपूर गोष्टी एक्स्ट्रा मिळवण्यासाठी, नॉलेज मिळवण्यासाठी आणि इव्हेंच्युअली सक्सेसफुल होण्यासाठी हेल्प करेल. सो मला सांगा तुमचा आत्ताचा रुटीन काय आहे इन द कॉमेंट सेक्शन. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता फॉर सम अमेझिंग एंटरटेनिंग कंटेंट. अँड दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. टेल मी इन द कॉमेंट सेक्शन की तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओज बघायला आवडतील. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय मीट यू सुपर सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. लव यू.